ठाकरेंचा अजित पवार गटाला तिसरा मोठा झटका। छत्रपती संभाजीनगरचा मोठा नेता ठाकरे गटात जाणार। नमस्कार। लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने महाराष्ट्रातील राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत। त्यातच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर विरोधकांसोबत पक्षांतर्गत संघर्षही वाढला आहे। या पार्श्वभूमीवर शरद पवार, उद्धव ठाकरे, अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होणार आहे। दरम्यान यापूर्वी पिंपरी चिंचवडमधील अजित पवारांचे निकटवर्तीय आणि माजी महापौर संजू वागेरेंनाही उद्धव ठाकरेंनी स्वतःकडे खेचलं होतं। मावळ लोकसभेत वागेरेंच्या रूपाने तर शिरूर लोकसभेत शैलेश मोहितेंच्या रूपाने ठाकरेंनी अजित पवारांना धक्के दिलेत। तर याच दरम्यान आज ठाकरे गट अजित पवार गटाला तिसरा मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे। यातच आता छत्रपती संभाजीनगरात अजित पवार गटाला जोरदार धक्का बसला आहे। अजितदादा गटाचे नेते दत्ता गोरडे हे ठाकरे गटात जाणार आहे। आज दुपारी मातोश्रीवर दत्ता गोरडेचा पक्षप्रवेश होणार आहे। दत्ता गोरडे कोण आहेत तर पैठण तालुक्यातील अजित पवार गटाचे नेते अशी त्यांची ओळख आहे। 2006 ला पैठण नगर परिषदेत शिवसेनेचे उपनगराध्यक्षपद त्यांनी भूषवलेले आहे। तर 2014 ते 2017 पैठणचं नगराध्यक्षपद देखील त्यांनी भूषवलंय। दरम्यान 2018 साली पैठणचे शिवसेना आमदार संदीपान भुमरे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दत्ता गोरडे यांची तक्रार दाखल केली होती। पक्षविरोधी कारवाया आणि भाजपाशी जवळीक केल्याचा त्यांच्यावर आरोप केला होता। भुमरे यांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन दत्ता गोरडे यांची शिवसेनेतून हक्कलपट्टी करण्यात आली होती। त्यानंतर राष्ट्रवादीकडून मंत्री संदीपान भुमरेंच्या विरोधात त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती। त्यामुळे मूळचे शिवसैनिक असलेले तसेच शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे यांचे कट्टर विरोधक असलेले दत्ता गोरडे यांची पुन्हा आज घरवापसी होणार आहे। 2024च्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।